नॉनव्हेज उत्सव अधिक चटकदार करा. सवाई मसाले, चव उभ्या महाराष्ट्राची. महाराष्ट्रातल्या तरुणांना येत नाही. युवकांची परीक्षेसाठी तयारी करतात, कष्ट करतात, गरीब घरातली मुलं प्रयत्न करतात, पेपर देतात आणि तोच पेपर फुटलेला असतो आणि त्यामुळे पुन्हा पेपर घेण्याचे प्रकार अलीकडे वाढलेले आहेत. या सरकारच्या काळात पेपर फुटीचे घोटाळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढले आणि त्यामुळे महाराष्ट्रातला युवक हा अत्यंत तणावग्रस्त परिस्थितीत आहे. 19 ते 24 या 5 वर्षामध्ये जवळपास 11.5 लाख विद्यार्थ्यांच्यावर याचा दुष्परिणाम झालेला आहे. नवीन MIDC होत नाहीत. ज्या MIDC मोकळ्या आहेत तिथं नवीन उद्योग यांना आले नाहीत. प्रत्येक वेळी दावोसला जाऊन 1.5 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, 4 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट आणली, अशा घोषणा आम्ही सगळ्यांनी ऐकल्या. पण इन्व्हेस्टमेंट कुठं दिसत नाहीत आणि दिसल्या तर त्यामध्ये जी गुंतवणूक रोजगार निर्माण होणार आहे तो रोजगार त्या प्रमाणात निर्माण होत नाही असा अनुभव आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात आज जवळपास 40-45 लाख युवक बेरोजगार आहेत आणि त्यांच्या बेरोजगारीला हाताला काम देण्यासाठी कोणतंही काम सरकार करत नाही. मधल्या काळात 424 नमो महारोजगार मेळावे आयोजित करण्यात आले. मग 424 महारोजगार योजनेमध्ये कोट्यावधी रुपये उधळले. एकेका इव्हेंटला, एकेका रोजगार मेळाव्याला 5-5, 7-7 कोटी रुपये यांनी खर्च केले आणि रोजगार किती मिळाला तर 60. सरासरी या 424 नमो महारोजगार मेळाव्यामध्ये सरासरीने प्रत्येक मेळाव्यानंतर 50-60 सरासरी येते. कारण 25,000 लोकांना रोजगार टोटल मिळालेला आहे. त्यामुळे नवीन रोजगार निर्माण करण्याचा कोणता ठोस प्लॅन यांच्याकडे नाही. स्टार्टअप फंडिंग 60% खाली गेलेली आहे राज्यातली आणि FDI फंडिंग देखील, FDI इन्व्हेस्टमेंट देखील 15% कमी झालेलं आहे. आपण नेहमी म्हणतो आम्ही महाराष्ट्रात FDI 1 नंबरला महाराष्ट्र आणलं, परत सांगायचा प्रयत्न करतो. पण वस्तुस्थिती अशी आहे की FDI मधली गुंतवणूक देखील 15% कमी झालेली आहे. भ्रष्टाचारात तर बेसुमार वाढ झालेली आहे. आपण सगळेच महाराष्ट्रातल्या जनतेला लक्षात आलेलं आहे. महाराष्ट्रात 1 नंबर महाराष्ट्राचा आता भ्रष्टाचारात देशात गेलेला आहे. म्हणजे देशात 1 नंबर भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य यांनी पुढे नेलेलं आहे. हा परिणाम ह्या 2 वर्षातल्या कामकाजातनं यांनी करून दाखवलेला आहे. 6 वर्षात भ्रष्टाचाराच्या 2/3 केसेसमध्ये काहीच पुढं प्रोग्रेस झाली नाही आणि अधिकारी किंवा कर्मचारी याने भ्रष्टाचार केला तर त्याची चौकशी होणं देखील आता बंद झालेलं आहे. कारण सत्ताधारी आणि कर्मचारी, अधिकारी यांचे हँड अँड ग्लोव्ज अशी परिस्थिती तयार झालेली आहे. हल्ली महाराष्ट्रात एक म्हण सुरू झालेली आहे, भ्रष्टाचार्यांचा एकच नारा, तुरुंगापेक्षा भाजप बरा. ही आज परिस्थिती आहे आणि त्यामुळं जे कोणी आता खेडेकरांच्या बाबतीत एक मी व्हॉट्सअपवर बघितलं की आता त्यांनी भाजपमध्ये गेल्यावर त्यांना संरक्षण मिळेल. म्हणजे एवढं जनतेच्या मनात पसरलेलं आहे की सगळ्या भ्रष्टाचारांना भारतीय जनता पक्ष स्वीकारते असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात 2014 पासून आम्ही आकडेवारी काढली, 25 नेत्यांच्यावर आरोप केले की ज्यांनी त्यानंतर आरोप झाल्यानंतर पक्षांतर केलं, भाजपच्या सोबत गेले. त्यापैकी जे तिकडे गेले त्या 25 पैकी 23 लोकांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. उदाहरणच द्यायचं असेल तर अलीकडे लेटेस्ट उदाहरण म्हणजे खासदार रवींद्र वायकर, ज्यांनी अर्ज भरत्याच्या काळात, निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं की माझ्यावर प्रचंड दबाव आला आणि मग मला तिकडे जावं लागलं. त्यामुळं लोकांना प्रश्न पडतो की या नेत्यांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षाने केले, मग ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला नाही का? मग हे भाजपमध्ये गेल्यावर भ्रष्टाचार कॅन्सल झाला का? याचं उत्तर खरं म्हणजे भाजपने दिलं पाहिजे. महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरं जाण्याच्या आधी या 25 लोकांना त्यांनी आपल्या पक्षात घेतलं, त्यांच्यावरचे आरोप त्यांनी केले तेही त्यांनी सांगावेत आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हेही सांगावं. महाराष्ट्रात आता मागच्या विधानसभेत आम्ही काही घोटाळे मांडण्याचा प्रयत्न केला. एक डांबर घोटाळा आहे, एक रत्नागिरी जिल्ह्यात RD सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, त्यामध्ये कोणाची कंपनी आहे हे आपल्याला मी सांगायला नको. एका वरिष्ठ मंत्र्यांचं कंपनी, त्यांचे सगळे सोयरे त्या कंपनीत आहेत. त्या जिल्ह्यातले सगळे कामं, सार्वजनिक बांधकाम, MIDC, नॅशनल हायवे, जे काही काम निघेल ते या कंपनीला मिळतं
आणि वापरलेल्या डांबराची एकच पावती ही या सगळ्या 3-4 वेगळ्या विभागांना दिली जाते आणि डांबर वापरलं जात नाही, पण डांबर वापरलं असं रेकॉर्ड केलं जातं. हा एक मोठा घोटाळा हा रत्नागिरी जिल्ह्यात सर्रास चालू आहे असं आमचं सगळ्यांचं मत आहे. मी मेगा इंजिनिअरिंगच्या घोटाळ्याबद्दलही आज विधानसभेत विषय मांडला. मेगा इंजिनिअरिंगमध्ये गौण खनिजाचं उत्खनन केलं, तहसीलदाराने दंड ठोठावला 105 कोटीचा. कलेक्टरने स्वतःकडे फाईल मागून घेतली आणि 105 कोटीचा दंड मेगा इंजिनिअरिंगचा माफ केला. त्याच्यावर चौकशी करण्यासाठी गेले 8 महिने मी पाठपुरावा स्वतः करतोय. आयुक्त त्याच्यावर कोणती कारवाई करत नाहीत. आयुक्त ज्या अधिकाऱ्यांनी हे चुकीचं काम केलं त्याच्यावर